आपण बघताय एबीपी माझा आणि आता मराठवाड्यामध्ये जाणार आहोत आणि तिकडच्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत मराठवाडा एक्सप्रेसमध्ये राहुल कुलकर्णीकडनं। गुड मॉर्निंग महाराष्ट्र, मी राहुल कुलकर्णी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठवाड्यासह राज्यभरामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत असताना अवकाळी पावसाचा थोडासा दिलासा या भागाला मिळतोय, परंतु सोबत विजा कडकडत असून जीवितहानी होत असल्यामुळे काळजीची परिस्थिती आहे। या सर्वांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये। मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये आज दुपारनंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होऊ शकतो असं पुणे वेधशाळेने सांगितलंय। पुणे वेधशाळेच्या म्हणण्यानुसार गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये तापमानामध्ये किंचितशी वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मान्सून पूर्व पाऊस पडतोय। मराठवाड्यात तर गेली 4 दिवस वेगवेगळ्या भागामध्ये सलग अवकाळी पाऊस पडतो आहे। त्यामुळे आवाज पाऊस पडत असताना जर विजा चमकत असतील तर आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे, कारण गेल्या 8 दिवसामध्ये केवळ विजा चमकून आणि विजा कोसळून मराठवाड्यातल्या नांदेड, जालना आणि उस्मानाबाद या 3च जिल्ह्यांमध्ये मिळून 8 जणांचे बळी गेले आहेत। लातूर शहराला सुमारे 40 मिनिट काल रात्री 8 वाजता अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि त्याच वेळेला भाग्यनगर भागामध्ये एका घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावरती वीज कोसळून चक्क या नारळाच्या झाडाला आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं। जेव्हा अग्निशमन बंब तिथे आले तेव्हाच ही आग आटोक्यात आली। या भाग्यनगर शेजारीच असलेल्या एका वेअरहाऊसला सुद्धा यावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये या वेअरहाऊसचे पत्रे उडून गेले आणि या वेअरहाऊसमध्ये असलेला जवळपास 40 टन हा शेतमाल भिजून गेला आहे। गेली 3 दिवस झालं लातूर शहरामध्ये संध्याकाळच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत। लातूर पोलिसांनी एक अजब गजब चोर पकडलाय। राजाभाऊ राठोड असं या सोन साखळी चोराचं नाव आहे। याचं वैशिष्ट्य असं की हा रोज संध्याकाळी 6च्या सुमाराला आपली ॲक्टिवा गाडी घेऊन शहरामध्ये निघायचा। अंगावरती एक शर्ट असायचा आणि एकट्या जाणाऱ्या महिलाच्या गळ्यातली तो चैन हिसकावून घ्यायचा। जर तो यावेळेला पकडला गेलाच तर तो आपण मनोरुग्ण आहोत अशी बतावणी करायचा। परंतु पुढची कमाल इथे आहे की अशा पद्धतीनं चोऱ्या करून या ठगानं लातूर शहरातल्या उच्चभ्रू भागामध्ये स्वतःचं एक आलिशान घर घेतलेलं होतं। असं घर की ज्या घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा या भामट्याने लावले होते। काल जेव्हा पोलीस या चोरट्याच्या घरामध्ये गेले तेव्हा त्या घरातलं फर्निचर, लाखो रुपयाचं फर्निचर पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। मुख्यमंत्री उद्यापासून उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि प्रशासनानं लगेच आपली बनवेगिरी सुरू केली आहे। मुख्यमंत्र्यांना आपल्याला हवी तीच कामं दाखवावीत म्हणून जी जुनी कामं होती आणि विशेष म्हणजे जी वॉटर कप स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी केलेली कामं होती ती आमचीच कामं आहेत असं दाखवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे। काल गेल्या 24 तासामध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी म्हणून जुन्या रिचार्ज शाफ्टऐवजी नवीन 8 ते 10 रिचार्ज शाफ्ट भूम तालुक्यामध्ये घेण्यात आले आहेत आणि वॉटर कप स्पर्धेमधून शेतकऱ्यांनी केलेली शेततळी ही आमचीच आहेत असं तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा असं शेतकऱ्यांना साकडं घातलं जाते। त्या बदल्यामध्ये सरकारच्या मागेल त्याला शेततळं या योजनेतून आम्ही तुम्हाला 50,000 रुपये देऊ अशी आमिषं सुद्धा शेतकऱ्यांना दाखवली जात आहे। याचाच अर्थ असा की प्रशासनावरती अवलंबून असलेल्या मुख्यमंत्र्यांना या दोनही जिल्ह्यामध्ये नवीन काही पाहायला मिळणार नाही। पीपीटी प्रेझेंटेशनच असेल। बीडच्या ॲडव्होकेट वाजेद शेख यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक तक्रार गुदरली आहे। त्यांच्या मते मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये बोलत असताना जर कर्जमाफी दिली तर त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील का याची खात्री द्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर निराश झालेल्या मराठवाड्यातल्या तब्बल 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये भारतीय फौजदारी दंड संहिता कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी या खान साहेबांनी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेतलाय आणि पुढच्या 12 तारखेला या अर्जावरती सुनावणी सुद्धा होणार आहे। हिंगोली शहरातले बहुतेक सर्व एटीएम ड्राय झाले आहेत। लोकांच्या तिथे पैसे मिळवण्यासाठी रांगा लागल्या। आरबीआयने सांगितलं होतं की मार्च महिन्यानंतर तुम्हाला आपल्या बँकेच्या खात्यामधून हवे तेवढे पैसे काढता येतील। नोटाबंदीनंतर 6 महिने उलटत आलेत
तरी सुद्धा परिस्थिती पूर्वपदावर यायला तयार नाहीये. हे चित्र फक्त हिंगोलीमध्येच नाहीये, तर मराठवाड्यातल्या बहुतेक सर्व शहरामध्ये हीच परिस्थिती आहे. लोक 2-2, 3-3 तास बँकेच्या एटीएम समोर आहेत आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की बँकेच्या एटीएम मध्ये 2-2, 3 तास उभा राहून सुद्धा लोकांच्या हातामध्ये फार फार तर 3,000 रुपये, 5,000 रुपये पडतात. त्यामुळे नोटाबंदीचा फायदा काय झाला हे माहिती नाहीये, परंतु लोकांचा मनस्ताप हा 6ही महिने सुरूच आहे. यालाच अच्छे दिन म्हणतात का, असा प्रश्न लोकांना पडलाय. घटना बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं झाली. धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरती अवैध दारूच्या विक्रीसाठी घेऊन चाललेल्या मोटरसायकली एकमेकांना आपापसामध्ये धडकल्या आणि त्यामध्ये या मोटरसायकलींना आग लागली. यावेळी झालेल्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे ही घटना घडल्यानंतर मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा राष्ट्रीय महामार्गावरती तब्बल 1 तास जळत होता. दुसऱ्या जखमी झालेल्या व्यक्तीला तिथे उपस्थित असलेल्या मंडळींनी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्याच्यावरती उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जो मयत झालाय तो माजलगावचा रहिवासी असून त्याचं नितीन जयस्वाल असं नाव आहे. दुसऱ्याचं अद्याप ओळख पटलेली नाही. एवढा त्याचा मृतदेह जळून गेला आहे. हजारो परभणीकरांना दिल्लीच्या गरिमा मल्टीलेव्हल इन्व्हेस्टमेंट कंपनीनं लाखो रुपयाला फसवलं. आपल्या गुंतवणुकीवरती हजारो रुपयाचा नफा होईल या उद्देशाने परभणीकरांनी पैसे गुंतवले होते, मात्र आता ही गरिमा कंपनी आपला गाशा गुंडाळून पळून गेली आहे. त्यामुळे आपले पैसे परत मिळावे या मागणीसाठी हे गुंतवणूकदार शिवाजी चौकामध्ये उपोषणाला बसले आहेत. सरकारने हस्तक्षेप करावा, सेबीच्या माध्यमातून या कंपनीची जिथे कुठे असेल ती संपत्ती जप्त करावी आणि आपले पैसे परत द्यावेत, असं या गुंतवणूकदाराचं म्हणणं आहे. परंतु याआधीची पल्स मल्टीलेव्हल कंपन्यात झालेली यापूर्वीची गुंतवणूक, अलीकडे झालेला महेश मोतेवाराचा घोटाळा, यातून गुंतवणूकदारांना अद्यापही पैसे न मिळाल्यामुळे परभणीकरांचं काय होणार हा प्रश्नच आहे. नांदेड शहरामध्ये रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेनं फार अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त केला. मुख्य शहरातल्या भागामधून रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा वाजत गाजत काढण्यात आली होती. ही अंत्ययात्रा शेजारीच असलेल्या तुरीच्या एका शेतामध्ये नेऊन तिथं या पुतळ्याचं दफन करण्यात आलं. त्यावेळी अर्थातच रावसाहेब दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ज्या पद्धतीनं शिवसेनेनं रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे ते पाहता विरोधी पक्षापेक्षा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाच सर्वाधिक त्रास झालाय असं दिसून येतं. परभणीमध्ये सुद्धा रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना पुढे आली होती. शहरातल्या शिवाजी चौकामध्ये रावसाहेब दानवे यांचा पुतळा तयार करून तो जाळण्यात आला. त्या पुतळ्याला जोडव मारो आंदोलन करण्यात आलं आणि त्यावेळी रावसाहेब दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा केल्या. दरम्यान जालन्यामध्ये आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना दुसरे मंत्री बबनराव लोणीकर यांनी मात्र रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं तोकडं स्पष्टीकरण दिलं. रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना नव्हे तर भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते असं लोणीकर यांचं म्हणणं आहे. ते कोणालाही उद्देशून बोलत असले तरी ते ज्या पद्धतीच्या विषयावरती बोलत होते आणि जी भाषा त्यांनी वापरली ती भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना शोभते का हा प्रश्न काय आहे. कारण पार्टी डिफरन्सचा तुमचा नारा आहे. औरंगाबाद शहरावरती 10 ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. काल शहराचे आयुक्त यशस्वी यादव यांनी 4 वाजताच्या दरम्यान याचं यशस्वी प्रात्यक्षिक सुद्धा औरंगाबादकरांना दाखवून दिलं. एक ड्रोन आकाशामध्ये उडाला. या ड्रोननी तिथे जमलेल्या जमावाचं छायाचित्रीकरण केलं, तर दुसऱ्या ड्रोनमधून जमावाला नियंत्रित करण्यासाठी मिरची पावडर टाकण्यात येणार होती. काल मिरची पावडर ऐवजी फुलं टाकण्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. यासोबतच क्विक रिस्पॉन्स टीमनं संशयित दहशतवाद्यांना पकडण्याच्या दृष्टीनं प्रात्यक्षिकं सुद्धा करून दाखवली. यशस्वी यादव शहरात आल्यापासून त्यांनी पोलीस मित्र आणि ड्रोन कॅमेराचा अतिशय योग्य रीतीनं वापर करून घेण्याचं ठरवलंय. आशा आहे की यातून औरंगाबाद शहरातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये मदतच होईल.